नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीस कुकिंगमध्ये. आज आपण बघूया भरलेली पापलेट फ्राय. तर मी हिरव्या वाटण्यासाठी ग्रीन चिल्ली, कोथिंबीर, आले, लसूण व खवलेलं खोबरं घेतलं आहे, ओला नारळ. तर मी आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून ह्याची छान पेस्ट बनवून घेणार आहे. मी मिक्सरमध्ये थोडेसे मीठ व 2 ते 3 टेबलस्पून पाण्याचा वापर करत आहे. आपण छान आता पेस्ट बनवून रेडी झालेली आहे. मी इथे स्वच्छ धुवून पापलेट घेतलेली आहे 2. त्याला मी मीठ व हळद लावून छान मॅरिनेट करायला ठेवत आहे 10 ते 15 मिनिटे. तुम्ही पाहू शकतात मी मागे करवण टाकलेले आहे व पुढून अशा प्रकारे कट्स मारून घेतलेले आहे जिथे आपण आपला मसाला फिल करणार आहोत. आपण छान मॅरिनेट व्हायला ठेवूया. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कोटिंगसाठी इथे मी कोकम घेतलेले आहे. त्यात पाणी टाकून मी छान कोकमचे पाणी तयार करून घेत आहे. त्यात मी चवीनुसार मीठ, काश्मीरी रेड चिली पावडर 1 मोठा चमचा व टर्मरिक पावडर, हळदीचा पावडर टाकलेला आहे. छान आपण रेड पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण आपल्या मॅरिनेटेड पापलेटमध्ये आपला हिरवे वाटण फिल करून घेऊया. आपण हा मसाला आता ह्याच्यात भरून घेणार आहोत. छान स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दोन्हीही पापलेटमध्ये मी छान मसाला भरून घेणार आहे. छान मी दोन्हीही पापलेटमध्ये तुम्ही पाहू शकतात मसाला भरून घेतलेला आहे. आता वरून आपण रेड पेस्ट लावून घेऊया जी आपण अगोदर बनवली होती. छान मी इथे रेड पेस्ट वरून लावून घेतलेली आहे. आता आपण फ्राय करण्याच्या कृतीकडे वळूया. तर मी इथे 1-2 मोठे चमचे तांदळाचे पीठ व रवा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही फक्त तांदळाचे पीठ पण वापरू शकतात. आता मी छान कोटिंग करत आहे आपले पापलेट आणि मग आपण फ्राय करायला घेऊया. मी इथे शॅलो फ्राय करत आहे. तुम्ही डीप फ्राय केलं तरीही काही हरकत नाही. छान आपण आता वरून 2 ते 3 चमचे तेल टाकून छान 10 ते 15 मिनिटं फ्राय व्हायला ठेवूया. 10 ते 15 मिनिटानंतर आपण ह्याला परतून घेणार आहोत. दोन्ही साईडनी छान आपण क्रिस्पी करून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आपले पापलेट रेडी आहे. आपण सर्विंगला घेऊया. रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा. लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.